हाय फ्रेंड्स, आपण मराठी व्याकरणामधील भाषा, लिपी आणि व्याकरण या प्रकरणावरील पार्ट टू घेऊन आलेलो आहोत. ज्यामध्ये आपण लिपी या संकल्पनेबद्दल संपूर्ण माहिती बघूया. बघा, पार्ट 1 मध्ये आपण संपूर्ण भाषा, लिपी आणि व्याकरण या प्रकरणाचं एक इंट्रोडक्शन केलं. त्यामध्ये आपण भाषेसंबंधीची संपूर्ण माहिती टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सर्व डिटेल माहिती भाषेसंबंधी मी त्यामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये भाषा शब्द कुठून आला, भाषेची व्याख्या काय, भाषेचे कौशल्य किती, भाषेच्या पायऱ्या किती, त्यानंतर भाषेचा मराठी भाषेचा उगम कोणत्या भाषेतून झालेला आहे, त्यानंतर मराठी भाषेचा पुरावा केव्हा सापडला, त्यानंतर बोलीभाषा काय आहे, प्रमाण भाषा काय आहे, मातृभाषा काय आहे आणि सोबतच अभिजात भाषा काय, एवढी सर्व माहिती आपण काय केलेलं आहे त्या पहिल्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जर कधी हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायचं असेल तर तो पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहणे एक आवश्यक आहे. तर चला स्टार्ट करूया. यामध्ये आपण लिपीला बघा, आपण सांगितलं होतं की भाषा, लिपी आणि व्याकरण या तिन्ही या ज्या प्रकरणामध्ये आहे, हे 3 शब्द जे आहेत त्यांच्या निर्मितीच्या क्रमानुसार आलेले होते. म्हणजे पहिले काय आली होती, भाषा आली होती, मग त्यानंतर काय आली होती, लिपी आली होती, मग नंतर काय आलं होतं, व्याकरण आलं होतं. तर आता आपण संपूर्ण माहिती बघणार ते म्हणजे लिपीबद्दल. बघा, लिपी हा जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये लिप या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, लिपणे किंवा छापणे असा होतो. बघा, धातू ही संकल्पना मराठीमध्ये वेगळी आहे आणि संस्कृत सायन्समध्ये वेगळी आहे. बघा, मराठीमधला धातू काय आहे या संबंधीचा एक व्हिडिओ लेक्चर मी आधीच बनवलेला आहे. ठीक आहे, तर धातू ही संकल्पना तुम्ही तिथे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे तो धातू वेगळा आणि सायन्समधला धातू वेगळा, जो आपण इथं शिकत आहे तो धातू वेगळा. साधारणतः एक स्टेटमेंट बोलतो मी धातूबद्दल मराठीमध्ये काय लागणार, कोणत्याही शब्दामधलं एक मूळ रूप जे असते त्याला म्हणतात मराठीमध्ये धातू. मूळ रूप म्हणजे काय म्हणतात मराठीमध्ये धातू. ठीक आहे, आता पुन्हा जाऊया. बघा, लिपी हा जो शब्द आहे संस्कृतमधील लिप या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, लिपणे किंवा छापणे असा होतो. मग इथे प्रश्न पडणार की लिपी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे, तो कोणत्या भाषेतून आलेला आहे, संस्कृत या भाषेपासून आलेला आहे. ठीक आहे, असं सुद्धा प्रश्न येईल किंवा असं विचारेल की लिपी हा शब्द कोणत्या धातूपासून आलेला आहे, तर कोणत्या धातूपासून आलेला आहे, लिप या धातूपासून आलेला आहे. आणि नेक्स्ट प्रश्न विचारेल की लिप हा धातू कोणत्या भाषेमधून आलेला आहे, तो कोणत्या भाषेमधून आलेला आहे, संस्कृतमधून आलेला आहे. आणि त्याचा अर्थ काय होता सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. तर लिप या शब्दाचा अर्थ काय होतो, लिपणे किंवा छापणे असा होतो. म्हणून एक स्टेटमेंट तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवायचं, कारण यावर कधीही प्रश्न पडू शकते, सांगता येत नाही. ठीक आहे, पुन्हा सांगत आहे, लिपी हा जो शब्द आहे तो संस्कृतमधील लिप या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, लिपणे किंवा छापणे. आणि एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की आपण जे प्रकरण बघितलं आहे भाषा, लिपी आणि व्याकरण, या भाषा, लिपी आणि व्याकरण या प्रकरणामध्ये लक्षात घ्या की या तिन्ही संकल्पना ज्या आहेत त्या आपल्याला प्रॉपरली कोणत्या भाषेसंबंधी बघायच्या आहेत. प्रायमरी माहिती तो ओके, ठीक आहे, पण कोणत्या भाषेसंबंधी बघायचे आहेत, आपल्याला मराठी भाषेसंबंधी बघायचे आहे. म्हणजे भाषाही जर कधी बघायची आहे तर कोणती बघायची आहे, मराठी बघायची आहे. लिपी जर बघायची आहे तर कोणाची बघायची आहे, तर मराठीची बघायची आहे. व्याकरणही बघायचं तर कोणाचं बघायचं आहे, तर मराठी भाषेचं बघायचं आहे. ठीक आहे ना, तर एवढ्या संबंधित तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली मराठी भाषेसंबंधित बघायच्या आहे. तर ही जी आहे ही संकल्पना साधारणतः आपल्याला कोणत्याही लिपीला लागेल. ठीक आहे, तर लिपी हा जो शब्द आहे संस्कृतमध्ये लिप या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ काय होतो, लिपणे किंवा छापणे असा होतो. ठीक आहे, आता आपल्याला जायचं आहे मराठी भाषेकडे. तर मराठी भाषेच्या लिपीला काय म्हणतात, तर मराठी भाषेच्या लिपीला म्हणतात देवनागरी लिपी, बाळबोध लिपी किंवा देवलिपी असं म्हणतात. काय म्हणतात, देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी किंवा देवलिपी असं म्हणतात. ठीक आहे, लिपीचं वैशिष्ट्य साधारणतः महत्व तुम्हाला सर्वांना माहित असेल. साधारणतः आपल्या लक्षात घ्या की लिपी काय करते की भाषेमध्ये असणाऱ्या ज्ञानाला काय करते, संग्रहित करून ठेवते आणि एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी काय करते, सुलभ करते. हे झालं ओव्हरऑल लिपीचं महत्व. आता आपल्याला प्रॉपर जी लिपी ते मराठीची बघायची आहे. मराठीच्या लिपीला कोणती लिपी म्हणणार आपण, देवनागरी लिपी, देवलिपी किंवा बाळबोध लिपी असं म्हणणार. ठीक आहे, मग प्रश्न येणार खालीलपैकी मराठीची लिपी कोणती, खालीलपैकी मराठीची लिपी कोणती. ठीक आहे, तर तिला कोणती लिपी म्हणणार, तिन्ही शब्द लक्षात ठेवायचे, देवनागरी लिपी, देवलिपी किंवा बाळबोध लिपी. देवनागरी लिपीला देवलिपी का म्हणतात हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. ठीक आहे, जी लिपी बघा, लक्षात घ्या की जी लिपी मराठीची आहे ती साधारणतः आपली मराठी भाषा जी आहे ती कोणत्या भाषेतून आलेली आहे, तिच्यावर पूर्णपणे जास्तीत जास्त पकडायचा होता संस्कृतचा आहे. तो भाषेत संबंधित असो की लिपी संबंधित असो, कारण देवनागरी लिपी संस्कृतची सुद्धा आहे, देवनागरी लिपी मराठीची सुद्धा आहे. आणि आता लक्षात घ्या की संस्कृत जी भाषा आहे ती देवांची भाषा म्हणतात. एवढं मान्य आहे तुम्हाला, संस्कृतची भाषा काय म्हणतात, संस्कृत भाषेला काय म्हणतात, देवांची भाषा म्हणतात. आणि संस्कृतच्या लिपीलाच काय म्हणतात, ती देवांची भाषा असल्यामुळे तिच्या लिपीला म्हणतात देवलिपी. म्हणून देवनागरी लिपीला देवलिपी हे नाव ठेवलेलं आहे. साधारणतः देवनागरी लिपी किंवा देवलिपी किंवा बाळबोध लिपी कोणाला म्हणतात, एक स्टेटमेंट इथं ते सांगण्यापूर्वी एक स्टेटमेंट इथं रिपीट करतो. बघा काय, मराठी व्याकरणामध्ये समानार्थी शब्दांना अत्यंत महत्व आहे. तुम्हाला प्रत्येक शब्दाचे समानार्थी शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. जसं बघा, आता आपण देवनागरी लिपीसाठी आपण 3 शब्द घेतले, देवनागरी लिपी, बाळबोध लिपी आणि देवलिपी. क्रियापदासाठी सुद्धा असे शब्द आहेत, वर्णमालेसाठी सुद्धा शब्द. वर्णमालेमध्ये आपल्याला माहिती आहे की वर्णमालेमध्ये अक्षरमाला, शब्दमाला, मूलध्वनी, ध्वनिरूपी आणि मुळाक्षर यासारखे शब्द समानार्थी शब्द आहेत. क्रियापदाला बघा आख्यात आहे, विधी आहे, असे शब्द तुम्हाला समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे.
कारण समानार्थी शब्दावर परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न येतो आणि त्याच्या स्वरूपात वेगळा शब्द आपण परीक्षेत प्रश्न विचारून तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून इथे तीनही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि आता जर तुम्हाला प्रश्न विचारले की मराठीची लिपी खालीलपैकी कोणती, तर 3 पैकी एक प्रश्न जर कधी आला असेल तो काय करून टाकायचा, टिक करायचा. एवढा भाग तुम्हाला ते लक्षात ठेवायचा आहे. आता साधारणतः देवनागरी लिपी कोणत्या लिपीला म्हणणार, जी लिपी साधारणतः आपल्याला लिहिता किंवा वाचता तिला म्हणणार आपण देवनागरी लिपी. मग आता इथं इंग्रजीची लिपी होणार का, तर नाही. इंग्रजी आपल्याला साधारणतः वाचता येते, बरोबर आहे. मग आपण काय म्हटलं, जी लिपी आपल्याला लिहिता किंवा वाचता तिला आपण काय म्हटलं, देवनागरी लिपी म्हणणार. ठीक आहे. पण आपल्याला इंग्रजीची लिपी जी आहे ती रोमन लिपी आहे, ती आपल्याला वाचता येते, तिचा भाग वेगळा. पण साधारणतः जर अक्षराच्या स्वरूपात बघा, तिचं अक्षर वेगळं, आपल्या मराठीचे अक्षर वेगळे. अक्षराच्या स्वरूपात मी बोलत आहे, ज्या स्वरूपात अक्षर देवनागरी लिपीचे असतात, तर साधारणतः आपण तिला देवनागरी लिपी म्हणणार, जी लिपी आपल्याला लिहिता किंवा वाचता येते. ठीक आहे. म्हणून मराठीची लिपी कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं की फक्त मग मराठीचीच लिपी देवनागरी लिपी आहे का, तर नाही. हे पूर्णपणे चूक आहे. मराठी सोबतच आणखी काही भाषा आहे त्यांची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे, कारण त्या भाषा आपल्याला वाचता येतात. म्हणून इथे परीक्षेमध्ये प्रश्न काय येणार की खालीलपैकी कोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. मग मराठी सोबत तुम्हाला इतर त्या भाषा लक्षात ठेवायच्या आहेत ज्यांची लिपी सुद्धा कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी आहे. ठीक आहे. तर मग त्या भाषा कोणत्या, तर त्या भाषा आहेत हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि संस्कृत. संस्कृत काही प्रॉब्लेमच नाही तुम्हाला. ठीक आहे. बाकीच्या भाषा तुम्हाला लक्षात ठेवायच्या हिंदी, गुजराती, बंगाली आणि पाली. ठीक आहे. हिंदी वाचता येते, मान्य आहे तुम्हाला. गुजराती सुद्धा वाचता येते तुम्हाला जर बघितलं असेल तर. ठीक आहे ना. बंगाली सुद्धा साधारणतः शब्दाच्या स्वरूपात सारखी आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा वाचता येते. आणि पाली सुद्धा वाचता येते, याच्यामध्ये काही प्रश्न नाही. ठीक आहे. मग एकच प्रश्न आहे की तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला बाकी माहिती नसेल तर पण एक स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं की मराठी सोबतच आणखी अशा कोणत्या भाषा आहे की ज्यांची लिपी सुद्धा देवनागरी लिपी आहे. तर त्या भाषा आहेत हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि संस्कृतांसोबत एक राहणार मराठी. या सर्व भाषांची लिपी कोणती लिपी आहे, देवनागरी लिपी आहे. हे एक महत्त्वाचं स्टेटमेंट तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला लक्षात ठेवायचं की देवनागरी लिपी संबंधीचे काही वैशिष्ट्य. एमपीसीने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. एमपीसीने प्रश्न विचारलेला आहे याच्या आधी की खालीलपैकी कोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. स्टेटमेंट वाईज सुद्धा विचारलेलं आहे की मराठीची लिपी देवनागरी लिपी आहे. ठीक आहे. देवनागरी लिपीचे मग त्यांनी वैशिष्ट्य विचारले, अशा स्वरूपात सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. मग या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे देवनागरी लिपीचे काही वैशिष्ट्य. देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य बघा काय काय. त्यामध्ये तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की देवनागरी लिपी ही आडव्या, उभ्या आणि गोल रेषांपासून बनलेली असते, हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. आणि एक सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य देवनागरी लिपीचं, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. ठीक आहे. देवनागरी लिपीचे तुम्हाला 3 वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. 3 वैशिष्ट्य लक्षात ठेवायची. मी 3 वैशिष्ट्य तुम्हाला सांगत आहे. देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते, तुम्हाला माहिती आहे. सरळ सरळ गोष्ट क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिलं वैशिष्ट्य काय करणार आपण, डावीकडून कुठे लिहिलं जाते, उजवीकडे लिहिलं जाते. हे झालं देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य हे आपल्याला माहिती आहे का, आपण इकडून लिहायला सुरुवात करतो आणि इकडे जातो, बरोबर आहे. म्हणून काय म्हणणार, डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी दुसरं वैशिष्ट्य, देवनागरी लिपी आडव्या, उभ्या आणि गोल रेषांपासून बनलेली आहे. आडव्या, उभ्या आणि गोल रेषांपासून बनलेली आहे. ती लिपी आपण घेणार, गोल रेषांपासून बनलेली आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे देवनागरी लिपीला आदर्श लिपी असे म्हणतात. देवनागरी लिपीला कोणती लिपी म्हणतात, आदर्श लिपी असं म्हणतात. आदर्श लिपी का म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य. 3 वैशिष्ट्य लक्षात ठेवायचे. ठीक आहे. देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. देवनागरी लिपी आडव्या, उभ्या आणि गोल रेषांपासून बनलेली आहे, बरोबर आहे. डावीकडून उजवीकडे जाते, हे सुद्धा बरोबर आहे. आडव्या, उभ्या आणि गोल रेषांपासून बनलेले, हे सुद्धा बरोबर आहे. कारण इथे जेवढे मी अक्षर लिहिले आहे त्यामध्ये बघा आडव्या, उभ्या आणि गोल रेषा आहेत, तिरप्या सुद्धा रेषा आहेत त्यामध्ये. आणि एक तिसरं देवनागरी लिपीचं वैशिष्ट्य किंवा बाळबोध लिपीचं वैशिष्ट्य आहे की देवनागरी लिपी काय आहे, एक आदर्श लिपी आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या की देवनागरी लिपीला आदर्श लिपी आणि परिपूर्ण लिपी का म्हणतात. ठीक आहे. एवढ्या माहिती लक्षात ठेवल्यानंतर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी म्हणण्याचं कारण असं आहे की देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक वर्णासाठी एक स्वतंत्र चिन्ह आहे किंवा प्रत्येक ध्वनीसाठी एक स्वतंत्र चिन्ह आहे, म्हणून देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी असं म्हणतात. ठीक आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, मी पुन्हा रिपीट करतो. देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी का म्हणतात, कारण देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी किंवा प्रत्येक अक्षरासाठी किंवा प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह किंवा स्वतंत्र चिन्ह आहे. स्वतंत्र चिन्ह आहे. ठीक आहे. स्वतंत्र चिन्ह असल्यामुळे प्रत्येक ध्वनीसाठी देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी असं म्हणतात. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ बघा, अ हा एकच आहे, बरोबर आहे, याला तुम्ही अ म्हणता, बरोबर आहे. त्यानंतर आ हा एकच आहे, याला तुम्ही आ म्हणता. याचा अर्थ वेगळा, याचा अर्थ वेगळा, याचा उच्चार ठीक आहे ना, फरक आहे थोडाफारामध्ये, अर्थामध्ये फरक आहे. ठीक आहे. बरोबर आहे. शब्दाला काय करतात, वेगळं वळण देतात किंवा वेगळा अर्थ प्राप्त करून देतात. ठीक आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे ना, मराठी वर्णमालेमध्ये जेवढे वर्ण आहेत त्या वर्णांचं काय, प्रत्येक वर्ण एक युनिक आहे, बरोबर आहे. अ एकटाच आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणी आहे का नाही आहे. ठीक आहे. आ एकटाच त्याच्यासारखा दुसरा कोणी आहे का नाही आहे. तुम्ही व्यंजने जर कधी घेतलं तर क एकटाच त्यासारखा दुसरा कोणी आहे का नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक वर्णासाठी काय, स्वतंत्र चिन्ह आहे. म्हणून देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी असं म्हणतात. अपवाद फक्त दोनच आहे, ते म्हणजे कोणता, एक ई आणि दुसरा उ, मान्य आहे. याच्यासाठी डबल चिन्ह आहे.
बाकी कोणत्याही वर्णाला डबल चिन्ह मराठीमध्ये नाही, मराठी व्याकरणामध्ये नाही. बघा ई सोबत ई सारखा एक दुसरा ई आहे, उ सारखा दुसरा उ आहे. हेच जर कधी दोन चिन्ह जर तुम्ही सोडले सारखे, तर इतर सर्व वर्ण सर्व चिन्ह मराठीमध्ये काय स्वतंत्र आहे, कोणाचाही सारखा नाही आहे, स्वतंत्र चिन्ह आहेत. म्हणून मराठीला काय म्हणतात, मराठीच्या लिपीला जी देवनागरी लिपी आहे तिला काय म्हणतात, आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी असं म्हणतात. हा एक भाग इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक आहे बघा, आता ह्या सर्व लिप्यांना आपल्याला फक्त महत्वाची देवनागरी लिपीच आहे. माझा जेवढा अनुभव आहे किंवा मला जेवढं वाटलेलं आहे आतापर्यंत, जेवढं मी पेपर अनालिसिस केले आयोगाचे, त्या आयोगाच्या पेपरच्या वरून मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला साधारणतः प्रश्न देवनागरी लिपीवरच आलेला आहे. ठीक आहे. अदर लिप्यांवर प्रश्न आलेला नाहीये. म्हणून अदर लिपी साधारणतः मला वाटत नाही किंवा ते परीक्षेमध्ये विचारल्या जातील. पण तरी एक लिपी महत्वाची आहे, त्या लिपीला मी इथे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर देवनागरी लिपी संबंधी तुम्हाला एवढी सर्व माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आणि लिपी संबंधी सुद्धा तुम्हाला एवढी माहिती लक्षात ठेवायची आहे. आता एक आहे ब्राह्मी लिपी मी दिलेला आहे, ब्राह्मी लिपी. ठीक आहे. तर ब्राह्मी लिपी संबंधित तुम्हाला इथे काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, तर याच्यामध्ये 2 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे म्हणून ब्राह्मी लिपी इथे महत्वाची. ठीक आहे. ब्राह्मी लिपी कोणाला म्हणतात, ठीक आहे, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला म्हणतात ब्राह्मी लिपी. कोण? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला म्हणणार आपण ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीला सर्व लिप्यांची जननी म्हणतात, म्हणून ब्राह्मी लिपी महत्वाची. या एका शब्दासाठी मी तुम्हाला ब्राह्मी लिपी सांगत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा, ब्राह्मी लिपी संबंधित तुम्हाला 2 स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. ब्राह्मी लिपी कोणाला म्हणणार, ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला म्हणणार ब्राह्मी लिपी. आणि ब्राह्मी लिपी जी आहे ते सर्व लिप्यांची जननी आहे असं म्हणतात. ब्राह्मी लिपीला सर्व लिप्यांची जननी असं म्हणतात. ठीक आहे. सर्व लिप्यांची म्हणजे मुख्य लिपी त्याला म्हणतात. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट जे आहे दुसऱ्या क्रमांकाचं स्टेटमेंट आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्राह्मी लिपी बद्दल. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला लिपीमध्ये लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. मी एकदा रिपीट करतो, बघा लक्षात घ्या. आपण होतो भाषा, लिपी आणि व्याकरण. हा आपण दुसरा व्हिडिओ बघत आहे तो म्हणजे कशावरचा, लिपीवरचा. ज्यामध्ये आपण बघा लिपी म्हणजे काय म्हटलं, लिपीचं महत्व साधारणतः सर्वांना माहिती आहे. लिपीचं महत्व काय, भाषेमध्ये असणाऱ्या ज्ञानाचा संग्रह करून ठेवणे आणि ते ज्ञान एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास सुलभ करणे. लिपी म्हणजे काय, तर लिपी हा जो शब्द होता संस्कृतमध्ये लिप या धातूपासून आलेला होता, ज्याचा अर्थ काय होता, लिपणे किंवा छापणे असा होता. ठीक आहे. संस्कृतमधील लिप या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ लिपणे किंवा छापणे असा होत होता. ठीक आहे. एवढी माहिती आपण घेतली तर आपल्याला पर्टिक्युलर कोणाची लिपी बघायची आहे, मराठीची लिपी बघायची आहे. तर मराठीच्या लिपीला आपण कोणती लिपी म्हटलं, देवनागरी लिपी, देवलिपी किंवा बाळबोध लिपी आपण म्हटलं. ठीक आहे. मग आपण याच्यामध्ये क्लिअर केलं की देवनागरी लिपीला देवलिपी का म्हटलं, कारण संस्कृतची लिपी सुद्धा देवलिपीच आहे, मग देवनागरी लिपी आहे मान्य. आणि संस्कृत जे आहे साधारणतः आपल्या मराठी भाषेवर पूर्णपणे पकडाव कोणत्या भाषेचा आहे, संस्कृतच्या भाषेचा. आपल्याला बघा तत्सम शब्द वगैरे अभ्यासला, तद्भव शब्द अभ्यासाला शब्दसिद्धीमध्ये. ठीक आहे. मग आता संस्कृत जी भाषा आहे तिला देवांची भाषा म्हणतात आणि तिच्यासाठी जी लिपी वापरतात तिला देवलिपी म्हणतात. म्हणून देवनागरी लिपीला, बाळबोध लिपीला देवलिपी असा एक समानार्थी शब्द आपण तिथे ठेवलेला आहे. ठीक आहे. मग फक्त मराठीचीच लिपी देवनागरी लिपी आहे का, साधारणतः एक लक्षात घ्या. तर मराठी सोबतच आणखी काही भाषा आहे त्यांची लिपी सुद्धा काय देवनागरी लिपी आहे. तर त्या भाषा कोणत्या आहेत, तर त्या भाषा आहेत हिंदी, गुजराती, बंगाली, पाली आणि संस्कृत. ठीक आहे. तर या सर्व भाषांची लिपी कोणती आहे, देवनागरी लिपी आहे. आणि आता साधारणतः देवनागरी लिपी आपण कोणाला म्हणणार, जी लिपी आपल्याला लिहिता किंवा वाचता तिला आपण म्हणणार देवनागरी लिपी, सोडून इंग्रजी मान्य. इंग्रजीच्या लिपीला काय म्हणणार आपण, रोमन लिपी म्हणणार. ठीक आहे. आता आपण देवनागरी लिपी संबंधीचे 3 वैशिष्ट्य लक्षात घेतले होते. एक पहिलं वैशिष्ट्य त्यामध्ये आपण सांगितलं, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं, देवनागरी लिपी आडव्या, उभ्या आणि तिरप्या रेषांपासून बनलेली आहे, गोल रेषांपासून सुद्धा बनलेली आहे. आणि देवनागरी लिपीला आपण आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी सुद्धा म्हटलेलं आहे. एवढे वैशिष्ट्य तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचे आहेत. मग नेक्स्ट आपण बघितलं देवनागरी लिपीला आदर्श लिपी का म्हणतात किंवा परिपूर्ण लिपी का म्हणतात. कारण देवनागरी लिपीमध्ये किंवा मराठीमध्ये लक्षात घ्या की जी मराठीची लिपी आहे देवनागरी लिपी, त्या देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक वर्णासाठी किंवा प्रत्येक ध्वनीसाठी काय स्वतंत्र चिन्ह आहे. प्रत्येक ध्वनीसाठी काय स्वतंत्र चिन्ह आहे. जसं अ हा एकटाच आहे, आ हा एकटाच आहे, क हा एकटाच आहे. ठीक आहे. पुढे जर कधी गेले तुम्ही तर रू हा एकटाच आहे. ठीक आहे. पण फक्त 2 त्याला अपवाद आहे, ते म्हणजे कोणते, ई आणि ई. हे 2 अपवाद लक्षात ठेवायचे. पण आदर्श लिपी आणि परिपूर्ण लिपी म्हणण्याचं कारण काय की मराठीमध्ये लक्षात घ्या की देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीसाठी स्वतंत्र चिन्ह आहे किंवा प्रत्येक वर्णासाठी स्वतंत्र चिन्ह आहे. म्हणून देवनागरी लिपीला आदर्श लिपी किंवा परिपूर्ण लिपी म्हणतात. ठीक आहे. मग नेक्स्ट आपण एक भाग बघितला लिपी संबंधीचा. दुसरी लिपी आपण एक बघितली ती म्हणजे कोणती, ब्राह्मी लिपी. आणि ब्राह्मी लिपी संबंधीच्या आपण 2 महत्वाच्या गोष्टी बघितल्या. एक म्हणजे काय की ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला आपण म्हटलं ब्राह्मी लिपी. आणि दुसरं महत्वाचं स्टेटमेंट आपल्याला ब्राह्मी लिपी बघण्यासाठी, ते म्हणजे काय करते आपल्याला, म्हणजे बघण्यासाठी आपल्याला मजबूर करते का. एक स्टेटमेंट असं आहे की सर्व लिप्यांची जननी कोणत्या लिपीला म्हणतात, ब्राह्मी लिपीला म्हणतात. या एका स्टेटमेंटसाठी आपल्याला ब्राह्मी लिपी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लिपी संबंधित लक्षात ठेवायच्या आहेत. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार ते म्हणजे काय, व्याकरण म्हणजे काय, आणि सोबतच त्या भाषा लिपी आणि व्याकरणामध्ये काही इतर गोष्टी बघणार आहे आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर इथे थांबू.